आता ऍक्शनला होईल इथे सुरुवात. हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. सँडी 11 विरार विरुद्ध साई श्रद्धा इन्फ्रास्ट्रक्चर VC 5566. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगेल. साई श्रद्धा इन्फ्रास्ट्रक्चर VG 5566 या टीमने टॉस जिंकला आणि पहिल्या डावमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रारंभिक फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. स्ट्राइक इनला असेल केतन, नॉन स्ट्राइक इनला फलंदाज सज्ज झालाय. केतन आहे स्ट्राइक इनला, नॉन स्ट्राइक इनला आहे सॅम. पहिल्या षटकाची जबाबदारी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सिद्धू. बॉलिंग ट्रॅकवर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पॉइंट. त्यानंतर कव्हरमध्ये फिल्डर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्ये एक फिल्डर ठेवला गेलाय. मिड ऑफ 38 सर्कल मध्ये, मिड ऑन देखील 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. दुसरा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या लॉंग ऑन बाउंड्री लाईनला खेटून उभा आहे आणि एक खेळाडू शॉर्ट फाईन मध्ये. पहिला बॉल राईट मोठी विकेट पॉवर प्ले मध्ये. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ फिल्डर आहे, रन घ्यायची आहे. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न केलाय, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, बॅकफुटला जात असताना ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर पहा इथे पहिली सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेशा ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडासा मागे खेळला. मिड ऑफ मध्ये फिल्डरने चांगली क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवली आणि तिथून हा थ्रो. चांगलं कलेक्शन रन मिळते. एक सिंगल बरोबरच खाते इथे उघडले. आता स्ट्राइक इनला आलाय श्याम. पहिल्या षटकाचा खेळ मॅन्डेटरी पॉवर मध्ये सिद्धू लेफ्ट हँडर स्ट्राइक इनला आलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. ऑन साइडला दोन खेळाडू डीप मिड विकेट लावला गेलाय आणि त्यानंतर पहा लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक फिल्डर पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू श्यामसाठी पुढे सरसावलाय. डान्सिंग डाऊन टू विकेट. टप्पा थोडासा मागे ठेवला. बॉल टप्पा पडल्यानंतर लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. बॉल येते डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलेला बॉल मागे खेळाय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर बीट झाला इथे श्याम. रन आलेली नाही आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना श्याम स्ट्राइक इनला पुन्हा एकदा सज्ज होईल. सिद्धू यावेळेला राऊंड विकेटने आलाय. कट केलाय बॉल. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर घेतलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. श्याम बॅक टू दी पवेलियन. एक या धावसंख्येवर पहिला हादरा दिलाय. श्यामला पाठवलंय. सिद्धूच्या खात्यात विकेट. बॅक टू दी पवेलियन गॉन. बॉलवर यादी थोडासा बीट झाला. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न तिथे अपयश आले. त्यानंतर बॉल कट करायचा होता. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर ठेवला होता. चांगला झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल अगदी सापळा रचला होता असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यानंतर फर्स्ट विकेट इथे मिळाली आहे श्यामची. सिद्धूच्या खात्यामध्ये विकेट. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. सँडी 11 विरार. न्यू बॅटर इन कुणाल जो मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आपण पाहतोय नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2025चा क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम आज 4थ्या दिवसामध्ये रंगलाय. खुल्या गटातले सामने आज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल झालाय. 1 या धावसंख्येवर मोठी सफलता.
आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगली विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास थोडासा मेल येते गोलंदाज सिद्धूला. कुणाल असेल स्ट्राईक एंडला, कुणालसाठी पहिला बॉल, उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये पाठवला गेलाय. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची असेल, जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार, सिद्धू ओव्हर दी विकेट. हाफ ट्रॅकर होता, हाफ जॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला वेगाने गेलाय, यष्टीवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तो पण ते क्विक सिंगल. एकदा इथे चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. एकेरीच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय. दूरवर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, शॉट ऑफ गुडलेन, बॉल थोडासा राईट झाला, शरीराजवळ आल्यानंतर बॉलला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, मिड ऑफ वेगाने पोहोचलाय. रन इथे एक सिंगलच्या जोरावर धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 2-1 गडी बाद. गोलंदाज तयार, सिद्धू ओव्हर दी विकेटने. यावेळेला फुललेनचा बॉल पॅडवर आदळलाय. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न, स्वीप करायचा होता, हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नव्हतं. नंतर एक धाव इथे मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थातच लेग बाईटचा इशारा इथे दिला गेला. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि बरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 3-1 गडी गमावलाय. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली जाते सिद्धूकडून. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी टाकलीत, 2 धावा खर्च केले. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेटने. स्ट्राईक एंडला आहे कुणाल. हाफ ट्रॅकर होता, फटका फसलाय, मिड ऑफला झेल टिपलाय, आणखी एक हादरा दिला जातोय. कुणाल बॅक टू दी पवेलियन गॉन. 3 या धावसंख्येवर दुसरा धक्का. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सँडी 11 विरार. फलंदाजाची शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब. प्रश्न असेल, शेवटचा बॉल होता, गरज होती का? ऍक्शन रिप्ले. बाउन्सर टाकला होता, तिकट बाउन्सर, आतमध्ये येणारा बॉल, मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कमिटमेंट लवकर पूर्ण केली पण तू टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि त्यानंतर मिडऑफ मध्ये चांगला झेल टिपला, सेफ अँड कॅच. बरोबर दुसरा हादरा इथे बसलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 3 धावा, 2 गडी बाद. न्यू बॅटर इन, फलंदाज विलास. न्यू बॅटर इन जयेश पाटील. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवले या खेळाडूने. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जयेश पाटील. त्याच्याबरोबरने आहे केतन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विलास. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सुरू करील फार एंड कडून. उजव्या हाताचा फलंदाज केतन स्ट्राईक एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. पहिला बॉल विलासचा, राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल जाईल थर्ड मॅनला. फिल्डर जजमेंट करतोय पण तू बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय विलासचं. येतोय खणखणीत चौकार, 4 रन्स. उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केला, चांगले टायमिंग जुळवलं, थर्ड मॅनला बॉल पाठवून दिलाय. या चौकाराने स्वागत झाले. धावसंख्येला वेग मिळेल. 7 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज विलासचा पुढचा चेंडू केतनसाठी. इथे देखील थोडासा आकुटप्प्याचा बॉल मिड ऑन चाललाय मागे. चौकाराचं उत्तर दिलंय. केतनची मिळते विकेट. केतन बॅक टू द पवेलियन गॉन. फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा प्रश्न तोच इथे उत्पन्न झालाय की गरज होती का? गरज नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. शॉट ऑफ घुडलेन तो बॅकफुटला जात असताना पुल करायचा प्रयत्न केला गेला. मिडॉन मध्ये चांगलं लक्ष टिपलं. बॉलवर मागे जात असताना खूप चांगला झेल टिपलाय. खूप चांगली फिल्डिंग तिथे करत असताना फिल्डर सिद्धूने झेल टिपलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली. विलासच्या खात्यामध्ये विकेट. 2 बॉल मध्ये 4 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन केलं विलासने.
एक मोठी विकेट, मोठी सफलता त्याला प्राप्त झाली आहे. परंतु जयेश पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. जयेश पाटील असा खेळाडू आहे जो कधीही हो त्याचं नव्हतं करू शकतो आणि त्याच्यावर सर्वाधिक दारोदार असेल. त्याच्या जोडीला आता मैदानामध्ये पोहोचलाय किरण. किरण नाहीये तर आशेचा किरण म्हणावं लागेल सँडी इलेव्हन विरारसाठी. 7 या धावसंख्येवर 3 हादरे दिलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. मिलिटरी पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत. आशावीला धावा येणं गरजेचे आहेत. फक्त 7 धावा धाव फलकावर आहेत. किरण स्ट्राईक एंडला असेल. समोर आहे विलास. एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. ओव्हर दी विकेटने हा चेंडू पुन्हा बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिप मधून बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. विकेट किपरला बीट करत असताना लॉंग स्टॉप बाउंड लाईनच्या पलीकडे चौकार येतोय. 4 धावा. शॉट ऑफ गुड लेन. टप्पापर्यंत थोडासा बॉल राईज झाला. आडव्या बॅटने पूल करायचा होता. बॅटची कड घेतली. त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल मागे गेलाय. धाव फलकावर धावा झालेत 11. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर्स मध्ये दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल तिथे फिल्डर आहे. बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत एक धाव मिळतीये. एकेरीच्या जोरावर धाव फलक पोहोचला. आता टीमची टोटल स्कोर कार्डवर 12 धावा, 3 गडी बाद. सँडी इलेव्हन विरार असंख्य इथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. जयेश पाटील आता स्ट्राईक एंडला आलाय. पहिला बॉल तो या डावामध्ये फेस करताना पाहायला मिळेल. समोर आहे विलास ज्याच्या खात्यामध्ये एक विकेट आहे. 2 चौकार त्याच्या विरोधात आलीत. जयेश पाटील साठी पहिला बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शॉटला फिल्डर आहे जयेश पाटील. गोल्डन डक ठरेल. 0चा चष्मा घालून परतीच्या आलेली नाहीये. खांदे खालावलीत. गोल्डन डकची शिकार भोपळाही फोडता आलेला नाहीये जयेश पाटीलला. आणि त्यानंतर त्याची रिॲक्शन पहा. चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी आहे. एक शैलीदार फॅन्सी स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलेलं नव्हतं. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पहा ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप गेला आणि त्यानंतर लॅप शॉट करायचा होता. परंतु इथे बॅटला बॉल तेवढासा चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेला नव्हता. क्षेत्ररक्षकाने अचूक नजर ठेवली आणि त्यानंतर चौथा धक्का इथे बसलाय. 12 या धावसंख्येवर अजय मैदानामध्ये दाखल होतोय. 4 विकेट्स गेल्यात. अतिशय दयनीय परिस्थिती पाहायला मिळते. विलासच्या खात्यात 2 विकेट आहेत. 5 चेंडू त्यांनी टाकलेत. 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स घेतल्यात. अगदी पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी म्हणजेच काय काबिले तारीफ. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू मी मगाशी उल्लेख केला 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अशा वेळेला तुम्हाला धावा घेण्याची संधी असते पण इथे कोणतीही संधी दिलेली नाहीये. सिद्धूने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. चांगला पाया त्यांनी रचला आणि त्याच पाऊलांवर पाऊल ठेवत असताना विलासने देखील कमाल केली. 2 चौकार त्याच्या विरोधात आले. परंतु त्यानंतर 2 विकेट त्याने या ओव्हरमध्ये घेतल्यात. पूर्णपणे दबाव असेल सँडी इलेव्हन विरार. पण अजूनही यानंतर आपण पाहिले तर तब्बल 25 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. इथून 5व्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी गरजेची असेल. अजय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल. फुललींचा बॉल. बॉटम एंडचा वापर केलाय. कव्हर्सला जाईल बॉल. फिल्डर आहे. रन मिळेल 1. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 2 षटकांचा केस संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर पहिल्या डावामध्ये सँडी इलेव्हन विरारची धावसंख्या आहे 13 धावा, 4 गडी बाद. दोन षटकांचा गेती संपलाय. 13ला 4 आहेत. आता चर्चा रंगली. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आणि आता 3ऱ्या षटकाची सुरुवात होईल. ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी ट्रॅकवर असेल. गोलंदाज सिद्धू आलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. विकेट घेतल्या. धावा रोखल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा संघनायकाने तोच विश्वास त्याच्या खांद्यावर ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 2 वर 2 विकेट्स घेतल्या. पहिला बॉल इथे टाकला जाईल.
पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, बॅटची कड घेतली पहा, शॉर्ट फाईन लेगला, अजून एक विकेट, सिद्धू आणि विकेट हे समीकरण जुळले, 5वा धक्का बसतोय 13 वर सँडी 11 विरारला. खराब शॉट सिलेक्शन खर तर गरज नव्हती. एकही फलंदाज ती जबाबदारीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत नाहीये. अजयने 2 चेंडू फेस केले एकदा त्याच्या खात्यामध्ये. किरण किती 2 बॉलमध्ये 5 वर 13ला 5. 13 या धावसंख्येवर निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय. रिप्ले मध्ये पाहूया सिद्धूचा हा बॉल, खांद्याचा वापर केला, टप्पापर्यंत बाउन्सर होता, कटरचा देखील वापर केला, आतमध्ये वळण घेणारा बॉल नाकाजवळ आला आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली, शॉट फाईन लेग मध्ये फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे त्याने झेल टिपला आणि अखेर इथे विकेट मिळाली आहे. 1.1 षटक इथे हाताळत असताना 7 चेंडूमध्ये 3 हादरे दिलेत, 2 धावा खर्च केल्यात. इथे अप्रतिम गोलंदाजी, आग उगणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते सिद्धूकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, किरणच्या जोडीला असेल आता केतन, आशेचा किरण असंच म्हणावं लागेल. 2 बॉलमध्ये 5 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला केतनसाठी हा बॉल, यावेळेला पंच केल्या बॉल कव्हर्स मध्ये जाईल. एकदा इथे मिळते, सिंगलच्या जोरावर खातं उघडलं जाते. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 14. सँडी 11 विरारसाठी सर्व काही विपरीत पाहायला मिळतंय, पण इथून देखील एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. पहिले 2 षटकांमध्ये काय झालं याला महत्व न देता इथून एक चांगली पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. केतन स्ट्राईक एंडला आलाय. किरणसाठी हा बॉल, पुन्हा चांगला बाउन्सर, खांद्याचा सातत्याने वापर केला जातोय. उंची चांगली येते सिद्धूची, उंची बरोबरच खांद्याचा वापर करत असताना सातत्याने तिकड बाउन्सर त्याने पेश केलेत आणि त्यावर त्याला 3 विकेट्स मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया शेवटचा बॉल, बाउन्सर टाकला आतमध्ये, वळण घेणारा बॉल, फिंगर रोल केली होती, विकेट किपरला बीट केलं बॉलने. धावा झालेली आहे 14. 5 गडी बाद. सिद्धू ठग्यार ओरती विकेटने. यावेळेला देखील स्वतःचा बचाव केला गेलाय, सातत्याने अचूकता पाहायला मिळाली. आणि नेहमीच आपण उल्लेख करतो की बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा महत्वाचा असतो. त्या चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे, खांद्याचा वापर बॉल रिलीज करत असताना अतिशय योग्य पद्धतीने केला जातो आणि त्यामुळे फलंदाजांना कुठेतरी लगाम लागलाय की काय हे चित्र पाहायला मिळत आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, रन मिळेल फक्त एक. एकेरी दावे बरोबरच धावफलक पुढे चाललाय, 15 वर पोहोचलाय धावफलक. 5 गडी ते बाद झाली. 2.5 षटकांचा की संपलाय. केतन आता स्ट्राईक एंडला येईल, तो खेळतोय 1 वर. किरण थोडीशी जबाबदारी स्वीकारतोय आपल्या टीमसाठी, परंतु सिद्धूने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 11 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा, ओव्हर दी विकेटने, डान्सिंग डाऊन द विकेटने पुढे सरसावलाय, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, रन मिळेल एक. शेवटच्या बॉलवर येते सिंगल आणि या सिंगल बरोबरच ओव्हर नंबर 3चा खेळ ते संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे 16 धावा. 5 गडी बाद. सँडी 11 विरार. पूर्ण केला. 2 षटकांमध्ये धावा रोखल्या. 5 धावा देत असताना 3 विकेट्स त्याने घेतल्यात. 7 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. इकॉनॉमी 2.50 ची राहिली आहे. म्हणजेच काय तर हा गोलंदाज फ्रंट लाईन सीमर म्हणून का सातत्याने या टीमसाठी खेळतोय याचं तिथे उदाहरण दिलं गेलं. केतन पाटील असे स्ट्राईक एंडला 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा आलाय विलास. अनिकेत आलाय, माफ करा विलास नाही अनिकेत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट बॉल. 4थ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने अनिकेतने केले. रिप्ले मध्ये पाहूया, अचूकता पाहायला मिळाली. लाईन खूप चांगली आहे, रिदम चांगला आहे आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केले. 4थ्या षटकाला सुरुवात होती निर्धाव चेंडूने. अनिकेत पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने तयार.
भरपूर बाहेर आला, फॉलो केलाय, शपल होऊन खेळला, पण यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर दावा झालेला आहे 17 5 गडी बाद. पहिला चेंडू भरपूर बाहेर टाकला, त्यानंतर लगेचच केतनने आपला इरादा बनवला, इरादा बदलला देखील आणि त्यानंतर तो भरपूर शफल झाला, फॉलो करण्याचा प्रयत्न, पण तो व्हाईट बॉलचा सिग्नल आला, एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावा झालेल्या आहेत 17. केतनसाठी अनिकेत ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन आलाय. पायावरचा बॉल, फुल लेनचा होता, बॉटम हँडचा वापर केलाय, लॉंग ऑनला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, रन मिळेल फक्त एका धावेपेक्षा जास्त काही इथे मिळणार नाहीये. एकेरी बरोबरच धावा झालेल्या आहेत 18. धावा गरजेच्या आहेत, दोन्ही टीमसाठी सामना महत्वाचा आहे. खुल्या गटातील हा सामना इथे पाहायला मिळतोय, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका संघाला इथे थोडंसं दंडित केलं गेलं, कारण जे नियम आहेत ते तुमच्या सर्वांसाठी सारखे आहेत आणि त्याचं पालन करणं हे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. किरण आलाय स्ट्राईक एंडला, 5 बॉलमध्ये 6 वर खेळतोय. अनिकेत समोर आहे, 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात. ओव्हर दी विकेटने किरणसाठी उलट दिशेने खेळाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, थर्ड मॅनला जाईल, डीपला फिल्डर आहे तिकडे, इथे देखील एकच रन मिळणार आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लावले गेले अगदी तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे प्रत्येक गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. सिद्धूला आपण पाहिलं, 2 षटका अचूकता त्याने दाखवली, विलासने चांगली गोलंदाजी केली. अगदी या 2 फ्रंट लाईन सीमरच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अनिकेत देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. केतनसाठी ओव्हर दी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू, खांद्याचा वापर केला होता, बाउन्स होता, बॉलला फटका फसलाय, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, 6वा धक्का बसेल. केतन पाटील देखील परतलाय. 19 6 सँडी 11 विरार. टप्पा पडल्यानंतर बॉलवर चांगला बाउन्स होता, विथ बाउन्स घेण्याचा प्रयत्न टायमिंग जुळलेला नव्हता आणि त्यानंतर कव्हर्स मध्ये खूप चांगला झेल टिपला गेला. 19 6वा धक्का इथे बसतोय. अनिकेतच्या खात्यात देखील विकेट, प्रत्येक गोलंदाजांनी विकेट घेतल्यात, रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट घेतल्यात आणि फलंदाजांची हाराकिरी होते की काय असं चित्र पाहायला मिळतंय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातली 6 षटकांची लढत आहे. फ्लड लाईट्स आता ऑन झाल्यात आणि त्यानंतर आज या मॅच मध्ये कस लागेल, पण एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित करायचं असेल सँडी 11 विरारला आणि त्यासाठी धावा गरजेचे आहेत. किरण पाटील आलाय, किरणच्या जोडीला दोन्ही किरण आहेत. आशिषचे किरण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अनिकेतचा पुढचा चेंडू, चांगली लाईन आहे, परंतु यावेळेला थोडासा बॉल बाहेर निघाला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील चांगला आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा बरोबरच धाव फलक आता 20 वर येऊन पोहोचलाय. 20 लॉस ऑफ 6 विकेट्स, 20 ला 6 हादरे दिलेत. फलंदाजांना धावा बनवणं गरजेचं आहे. लोअर ऑर्डरची फलंदाज खेळत आहेत, पण तू किरण असा खेळाडू आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, स्वतःला आज सिद्ध करायचंय. पुन्हा पुढ्यातून बॉल वळवलाय. टप्पा सातत्याने चांगल्या दिशेने ठेवला जातोय आणि दिशा योग्य असेल तर मग नक्कीच तुम्ही फलंदाजांना इथे जकडून ठेवू शकता आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. 20 ला 6 आहेत. व्हाईट बॉल नंतर पुन्हा चांगलं कमबॅक केलं गेलं. 5 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत अनिकेतने खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. साईश द इन्फ्रास्ट्रक्चर VJ 5556 या संघाकडून सध्या चांगली गोलंदाजी केली जाते. अनिकेत शेवटचा बॉल टाकेल या ओव्हरमध्ये. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये आहे फिल्डर. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगले केले. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉल बरोबर 4 षटकांचा खेळ ते संपलाय. पहिल्या डावामध्ये 20 धावा आहे, 6 गडी बाद. सँडी 11 विरार. सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि आज 4थ्या दिवसामध्ये हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. इथून पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला विजय मिळवावाच लागेल. पण कोणता संघ इथे बाजी मारेल? पहिल्या डावाचा खेळ ते रंगलाय. 20 ला 6 आहेत. 2 षटक अजूनही शिल्लक असताना 5व्या षटकासाठी
गोलंदाजी मार्कवर बोलवले गेले. बॉलिंग ट्रॅकवर आहे गोलंदाज मनोज झालाय बॉलिंग ट्रॅकवर. समोर असेल किरण जो 6 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला किरण पाटीलने 2 चेंडू फेस केलेत. एकही धाव त्याने घेतलेली नाहीये. मनोजच्या खांद्यावर विश्वास दाखवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल आणि ते धावा गरजेच्या आहेत. या 2 षटकांमध्ये जर 20 ते 25 धावा काढल्या गेल्या 40 ते 45 पर्यंत मजल मारली गेली तर तिथून देखील एक चांगली फाईट होऊ शकेल. धावसंख्या आहे 20. 6 गडी बाद. मनोज तयार. ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल फुल लेनचा होता. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल्का भाग आणि इथे 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळते. दुहेरी बरोबर धाव फलक पोहोचलाय 22 वर. सँडी 11 विरारसाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे. आज या सामन्यामध्ये खेळत असताना प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग आहे. सोन्याचा भाव किती आहे माहित नाही पण या मॅच मध्ये प्रत्येक धावेचं महत्व भरपूर असणार आहे. धावा झालेल्या आहेत 22. 6 गडी बाद. मनोज पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेटने पुन्हा फुललींचा बॉल. लॉफ्टी ड्राईव्ह यावेळेला देखील पाहायला मिळते. लॉंग ऑनलाच खेळ आहे. इथे देखील एक धाव मिळते. एकेरीने धावफलक पुढे जाईल. 23 या धावफलकावर 23 धावा आहेत आणि थोडासा ओव्हरथ्रो झालाय. दुसरी धाव घ्यायची होती परंतु ती मिळणार नाहीये. बॅकअप इथे दिला गेलाय. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. इथे चांगला बॅकअप होता. धावा झालेल्या आहेत 23 ला 6. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. मनोज पहिल्या 2 बॉलवर 3 धावा खर्च करतोय. स्ट्रायकिंगला असेल किरण पाटील उजव्या हाताचा फलंदाज. समोर आहे उजव्या हाताचा गोलंदाज मनोज. ओव्हर दी विकेटने तयार. आडव्या बॅटने हा पंप जॅक खेळलाय. लॉंग दी कार्पेट बॉलचा लाईन लॉंग ऑनला. इथे देखील सिंगल मिळते किरण पाटीलला आणि अखेर तिसऱ्या चेंडूवर त्याने स्वतःचं खातं उघडलंय. एकेरी बरोबरच धावफलक देखील पोहोचलंय 24 वर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साई श्रद्धा इन्फ्रास्ट्रक्चर VG 5566 या टीमने इथे पहिल्या डावमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णपणे डॉमिनेट केलाय. पण क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत तुम्ही करू शकत नाहीत. मनोज तयार. ओव्हर दी विकेटने उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. बॉल चाललाय डॉट बॉल. घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण इथे टायमिंग जुळलेलं नाहीये. चेंडू येते डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. अचूकता आणि अचूकता पाहायला मिळाली. लवकर कमिट झाला. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता किरणने परंतु त्यामध्ये त्याला अपयश येत आहे. चेंडू चाललाय निर्धाव. मनोज तयार किरणसाठी. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन गती कमी केली. गतीमध्ये परिवर्तन. कमी गतीचा बॉल टाकला. फिंगर थोडीशी रोल केली. गतीसोबतच मती वापरली आणि गतीसोबत मती वापरली की प्रगती होते हे पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पहा. कमी गतीने टाकलेला बॉल. फिंगर रोल केली होती. टप्पापर्यंत बॉल थोडासा टर्न झाला. लवकर खेळा. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. कोणतेही कनेक्शन नाहीये. टायमिंग जुळलेलं नाहीये इथे आणि बॉल येते डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 5 मधला. 24 धावा आहेत. 6 गडी बाद. मनोज तयार. यावेळेला पुढे टाकलाय ऑन साइडला परंतु लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे काव कॉर्नर रिजनला. तिथे टिपलाय झेल सिद्धूने आणि अखेर फलंदाजाचा संपेल खेळ. 7वा धक्का 24 या धावसंख्येवर सँडी 11 विरारला. पहिल्या डावाचा खेळ संपलाय कारण दंडित केलं गेलं होतं त्यामुळे 5 षटकं तुम्हाला खेळायची होती आणि 5 षटकांमध्ये 24 धावा बनवल्या गेल्यात 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि पहिल्या डावाची कहाणी पहा. मनोजने शेवटच्या बॉलवर विकेट घेतली. असं वाटलं होतं इथे टायमिंग जुळेल. लांबी गाठ आलेली नाहीये. तिथे सिद्धू होता बाउंड्री लाईनला खेटून. अप्रतिम झेल त्याने टिपला. अखेर 7वा धक्का बसतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. 24 ला 7 आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आता जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि जसं डावाला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्यासोबत मायक्रोफोनवर असतील कैलास पाटील. काही काळ इथे जाऊया. डीजेच्या दिशेने सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. थँक्यू.
आणि धर्मशाळेचं बघितलं आपण एक आठवण होईल यात काही शंका नाही आहे, कारण तसंच एक कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते, तसंच एक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. यस, माझ्या जोडीला टेक्निक गोपी जाधव, ज्याने की बघितलं आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील कव्हर केलेली आहे मित्रांनो, आणि ज्याने की बघितलं आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग बघितलं, MPL देखील बघितलं आपण पार केलेले आहे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. तो समालोचक पुण्याच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू गोपी फॉर कमिंग ऑन द ग्राउंड ऑफ NCC नारंगियर. धन्यवाद कैलासजी. परंतु या सामन्यामध्ये आता भरपूर उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कमी धावसंख्येचा सामना आहे, 25 बनवायचे आहेत. पण तुम्हाला आठवण करून देईन मी 1983चा विश्वकरंडक वेस्ट इंडिजच्या विरोधात पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने जास्त धावा बनवलेल्या नव्हत्या आणि त्यावेळेला पहिला डाव जसा संपला, कपिल देव निखंज यांनी ड्रेसिंग रूममध्ये लगेच टीम मीटिंग घेतली आणि सांगितलं या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत, आणि तिथे भारतीय संघ लढला होता आणि ती सामनात तो अंतिम सामना जिंकला होता. इथे देखील या धावा जिंकण्यासाठी पुरेशा आहेत का माहीत नाही, पण आज मॅचमध्ये जिंकायचं असेल तर लढावं लागेल, चांगलं बॅटल रंगेल, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. नक्कीच बॅटल रंगेल यात काही शंका नाही आहे. मात्र बघितलं आपण स्कोरिंग बघितलं थोडंसं कमी पाहायला मिळतंय, धावफलक थोडंसं कमी पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात बघितलं फ्लड लाईट्स ऑन होतील यात काही शंका नाही आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि जसं जसा अंधार होईल तसं फ्लड लाईट्स आपल्याला ऑन होत असताना पाहायला मिळते या ठिकाणी. यस गोपी जाधव, मला वाटतं प्रथमच या मैदानावर तुम्ही आले आहेत, काय म्हणणार आहेत या मैदानाच्या बद्दल आणि या स्पर्धेच्या बद्दल? सकाळी छाबीला आम्ही ती दाखल झालो, तुम्ही मगाशी उल्लेख केला की अगदी धर्मशालाचं जे मैदान आहे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचं, आणि तशाच पद्धतीचं आपण पाहिलं तर इथे देखील तोच माहोल पाहायला मिळाला. आणि ज्यावेळेला प्रशांत आदेवडे सरांसोबत मी इथे दाखल झालो, मी त्यांना लगेचच सांगितलं की माझ्या तोंडातून एकच वाक्य होतं की वा काय मैदान आहे, कारण या स्पर्धेची ख्याती भरपूर मोठी आहे, मागचं पर्व भरपूर गाजलं, आणि अशा पद्धतीचं क्रीडांगण निर्माण करणं आणि त्याची अविरत सेवा करणं म्हणजेच काय कौतुकास पात्र आहेत आमचे सर्व आयोजक, आणि आयोजन देखील तेवढंच ताकदीचं पाहायला मिळालंय. डावाला होईल सुरुवात, पहिलं षटक इथे टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय. पहिल्याच बॉलवर संधी होती, शॉट फाईन लेगला, बॉल हातातून निसटलाय, आणि बहुधा हा खेळाडू सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न विचारावा लागेल, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. अशा वेळेला अशा चुका करणं तुमच्यासाठी अक्षम्य आहे. जीवनदान मिळाले, रन मिळते 1. किरण पाटील सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय जो भिवंडीला बिलॉंग करतो, आणि भिवंडीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण पाटील. समोर बघितलं आपण विजय जाधव होता, त्याने एक धाव काढले, आता मात्र निखिल स्ट्राईकला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्मचा मारा ऑन साइडला, डीप मध्ये चेंडू 1 बाउन्सच्या रूपाने निघून जाईल का? जयेश पाटील आहेत त्या ठिकाणी, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. शांत आदवडे सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर बँक बॅलन्स थोडंसं कमी आहे, 5 धावा झालेत, अजूनही 20 धावेची गरज आहे. येस गोपी सर, इथे धावा रोखाव्या लागतील. यावेळेला भरपूर लेट गेला जयेश पाटील आणि त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. धावा झालेल्या आहेत 5. निखिल स्ट्राईक एंडला. या षटकातला पुढचा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, बॉल थोडासा बाहेर टाकलाय. येस, इथे पंच आपल्या दिशेने बळतात आणि सांगतात हा वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. तुम्ही आत्ताच उल्लेख केला कैलासजी की तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाही आहे, तुम्हाला खर्च करून चालला नाही आहे, पण हा वाईट बॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवेल, डोकेदुखी ठरू शकेल या डावामध्ये. निखिल चौकाराने 6 रन खेळतोय या मैदानावरती. एक चेंडू 4 धावा त्याच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा कपिल पाटील फ्रॉम द फार एंड. बॅटवरती चेंडू घेतला होता, जितका चांगला स्ट्रोक होता तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. जितका चांगला बघितला स्ट्रोक तितका चांगला बघितला आपण फिल्डिंग मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गुड स्ट्रोक. बॅटमधून स्वीट साऊंड जरूर आला, परंतु तेवढं चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑन मध्ये फिल्डरने ते दाखवून दिले. त्यामुळे हा बॉल आहे डॉट बॉल, भरपूर डॉट बॉल टाकावी लागतील. विकेट्स घेणं गरजेचं असेल. किरण पाटील डावखुरी आताचा सीमर आहे. लेफ्ट मारामडी विकेटने पुढचा बॉल पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. दिशा बदलली आहे आणि दिशा आणि दशा बदलली की दुर्दशा होती. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय, अजून एक एक्स्ट्रा मिळेल. धाव फलकावर धावा चाललेल्या आहे 7 बिनबाद.
7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. निखिल बघितलं आपण 4 वरती खेळतोय. लो स्कोरिंग थोडीशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि बघितलं एक षटकाची ती पॅनल्टी हे देखील आपल्याला चित्र थोडंसं वेगळं पाहायला भेटलं आणि त्या कारणाचं बघितलं आपण त्या 24 धावा फलकावरती पाहिल्या. ऑन साइडला इट इज अ बेगे, इट इज अ मॅग्निफिसंट, इट इज अ 6 यार. षटकार येतोय. 6 धावा. काय स्ट्रोक केलाय. चला गाणं घेऊया. हुक होता आणि प्रेक्षकांसाठी चांगला लुक होता. इथे फटका हवेत फसला असंच पाहायला मिळते. नो मॅन्स लँड प्रयत्न केलेले नाही आहेत. मागच्या बॉलवर ज्या पद्धतीने तो हुक खेळला आणि धावांची भूक लागली असं म्हणायला हरकत नाहीये, पण त्यानंतर संधी निर्माण केली होती. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडला. बॉल येते डॉट बॉल. धावा झाली आहे 14. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली आहे. एक चौकार आणि एक षटकार इथे आलाय किरणच्या विरोधात. विजय घेतो 1 वर, तर निखिलने मात्र 4 बॉलमध्ये 11 काढल्यात. आता शेवटचा बॉल असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकाचा विजयसाठी. आडव्या बॅटनी पूल करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. लवकर कमिट झाला. कनेक्शन जुळलेलं नाहीये, परंतु शेवटच्या बॉलवर एकदा पूर्ण केली जाते. सिंगल बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. 25 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत 15 धावा बिनबाद. म्हणजेच काय कैलाची इथे सुरुवात चांगली झाली आहे. सामना आपल्या आवाक्यात आणलाय. इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल. गुड स्टार्ट ऑफ द मॅच आपण बघितलं. सुरुवात चांगली असली की त्याचा अंत चांगला होतो. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 फलकावरती पाहायला मिळते. अजूनही 10 धावांची गरज आहे. चला गाणं घेऊया, ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा 5 षटकांसाठी मैदानामध्ये येऊया. डीजे बरेचसे कारनामे आहेत या मैदानावरती. कारण ज्यावेळेस 3 चेंडूमध्ये 14 धावा होत्या ते 2 षटकार आजही मला आठवत आहेत त्यांच्या बॅटमधून या मैदानावरचे. विजयदादा स्ट्राईकला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिरले, त्याच्यानंतर बघितलं स्ट्रोकला खेळलाय. ऑन साइडला लॉंग चेसवर फिल्डर. इट विल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स यार. चौकार येतोय. डीजे खूप चांगला खेळला. टायमिंग जुळवला आणि त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय. धावा आलेल्या आहेत तिथे 4 ते 20 धावा. धाव फलकावर जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. एकही गडी गमावलेला नाहीये गोलंदाज या विजयसाठी. मागे गेला, कट करायचा होता. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. रन मिळणार नाहीये. नॉन स्ट्राईक इनवर निखिल निघालाय, पण इथे धाव मिळत नाहीये. चेंडू आलाय निर्धाव. 2च धावा केल्या जे आता बनवायच्यात. म्हणजेच काही इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल या सामन्याची. थोडीशी औपचारिकता बाकी आहे कारण 2 धावेची गरज आहे. अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत. विजय जाधव सारखा खेळाडू बघितला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. 5 चेंडू 10 धावा. त्याच्यामध्ये बघितलं चौकार देखील आपल्याला पाहायला भेटला होता. ऑफ साइडला डायरेक्ट हिट झालं असतं तर काम देखील फिट झालं असतं. तसं दिसत नाहीये. 2 धावा येत आहेत. सामना जिंकलेला आहे 555-6 विजय जाधव इन्फ्रास्ट्रक्चर साई श्रद्धा या संघाने. मात्र सँडी 11 विरार संघ तुम्ही या ठिकाणी दाखल झालात या स्पर्धेसाठी. आम्ही तुमचं अत्यंत आभार व्यक्त करतोय. थँक्यू.
सम्राट कॅप्टन प्लीज. मुंबईचा सम्राट टीम कॅप्टन विजय, आपण लगेच टॉस करून घेणार आहोत कारण वेळ आपल्याकडे आता फार कमी आहे. सिद्धू या सामन्याचा ठरतोय गेम चेंजर खेळाडू. सिद्धूनं अफलातून कामगिरी केली. फ्लड लाईटमध्ये हा मॅच आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत, त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. विजयनं टॉस जिंकला होता. मला थोडीशी भीती वाटली होती की फ्लड लाईट ऑन नव्हते, तर अशा वेळेला दुसरीनी तुम्हाला फ्लड लाईनमध्ये येईल की काय.